स्टँडर्ड 33 क्लास आहे 6. आता आपण पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया, जेणेकरून तुम्ही तुमचं पुस्तक पेन समोर घेऊन बसत जा आणि म्हणजे तुम्हाला पण समजत जाईल की आपण काय करतोय ते. फर्स्ट वाला क्वेश्चन आहे, मंगलाल बॉट टॉरियर्स फॉर ₹400 अँड अ शर्ट. टॉरियर्स म्हणजे टॉवेल असेल बरं का, आणि शर्ट किती रुपयाला घेते? 200 रुपयाला. अँड सोल्ड देम फॉर 448 अँड 250 रिस्पेक्टिवली. विच ऑफ these transactions was more profitable? आता प्रॉफिटेबल सांगितले ना, प्रॉफिटेबल शब्द आलाय, त्याच्यामुळे आपल्याला पर्सेंटेजमध्ये सांगावं लागेल की किती प्रॉफिटेबल होते हे. तर त्यांनी काय सांगितले, मंगलाल बॉट टॉरियर्स म्हणजे आता आपल्याला टॉरियर्ससाठी पण काढायचं आहे, आपल्याला शर्टसाठी पण काढायचं आहे की त्याला प्रॉफिट किती होतो. मग त्या दोन्हीला कम्पेअर करून सांगायचं की कोणतं त्याला प्रॉफिटेबल आहे, शर्टवालं की टॉरियर्सवालं. तर आता आपण काय करूया, फॉर ट्राउझर्ससाठी करूया आपण. तो किती रुपयाला करतो? कॉस्ट प्राइस त्याची किती आहे? CP किती रुपये आहे? 400 रुपये. आणि त्याची CP म्हणजे तो कॉस्ट प्राइस त्याची आहे 400 रुपये आणि तो किती रुपयाला विकतोय? म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे त्याची? ₹448 म्हणजे 448 रुपयाला विकतोय. आणि त्याला काय होते? प्रॉफिट होते. म्हणजे SP मायनस CP. म्हणजे इथे काय करायचं, 448 वजा 400 म्हणजे 448 मधनं आपण 400 वजा केलं तर किती राहतात? 48 राहतात. म्हणजे 48 एवढं त्याला काय होते? प्रॉफिट होते. मग 48 एवढं त्याला प्रॉफिट होतोय. तर आपल्याला काय करायचं आहे, तो पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे. पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हणजे किती त्याला प्रॉफिट होतोय ते पर्सेंटेजमध्ये सांगायचं आहे ना. मग आपण काय करू, लेट, माहिती आहे का आपल्याला पर्सेंटेजमध्ये नाही आहे, लेट द प्रॉफिट बी X%. असं घेतल्यानंतर काय करायचं, इथं आपण घेऊ X अपॉन 100. जे पर्सेंटेज माहिती ना, आपण मागचा पर्सेंटेजवाला 12वा चॅप्टर पाहिला होता. X डिवाइड बाय 100 म्हणजे X% असतं. आणि किती त्याला प्रॉफिट झाला आहे हा? 48. त्याची कॉस्ट प्राइस किती आहे म्हणजे त्याची खरेदीची किंमत किती आहे? 400 डिवाइड बाय 400. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला काय करायचं, एक्सच्या खाली जी किंमत असते त्या किमतीने काय करायचं असतं, मल्टिप्लाय करायचं असतं, जेणेकरून हा 100ला काय होईल, ते कट होईल आणि एक साईडला उरण. X डिवाइड बाय 100 इंटू 100 इज इक्वल टू 48 डिवाइड बाय 400 इंटू 100. इथं करायचं मल्टिप्लाय बाय 100 बोथ साईड म्हणजे काय, तर दोन्ही साईडला काय केल्या, 100ने मल्टिप्लाय केलेला आहे. असं लिहिल्यानंतर काय करायचं, हा 100 कट होतो, ह्या 2 शून्यला हे 2 शून्य जातात. 4 1 4, इथे 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे इथं 48 आहे ना, आणि इथं 4 आहे, 4ने 48ला डिवाइड करायचं. 4 1 4, इथं 0 परत 8 गेला, 4 2 8 म्हणजे 12 उत्तर आलं का नाही? बरोबर, हे 12 आलेच का नाही? म्हणजे Xची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 12 आली. आता Xची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला फॉर ट्राउझर्ससाठी आपल्याला एवढी व्हॅल्यू भेटलेली आहे. तर आता आपल्याला शर्टसाठी काढायची. शर्ट किती रुपयाला त्यांनी काय केले, शर्ट ते 200 रुपयाला विकत घेतात, म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस 200 रुपये आणि सेलिंग प्राइस किती? 250 रुपये. आता आपण शर्टसाठी करूया. फॉर शर्ट्स CP किती त्याचा? 200 आणि त्याचा SP किती आहे? 250. म्हणजे 200 रुपयाला घेतो आणि 250 रुपयाला विकतो, म्हणजे त्याला प्रॉफिट होतं. इथं पण प्रॉफिटचं असतं, म्हणजे तो विकण्याची किंमत वजा त्याची खरेदीची किंमत.
म्हणजे 250 वजा 200, खाली किती राहतात 250 मधनं 200 गेले, खाली राहतात 50, म्हणजे प्रॉफिट किती आला 50 रुपये आला त्याला प्रॉफिट. तर आपल्याला काय करायचं आहे पर्सेंटेजमध्ये सांगायचं आहे. तर माहिती का पर्सेंटेजमध्ये, मग आपण करू लेट प्रॉफिट बी वाय पर्सेंट. आपण वायच्या टोरेस्टला काय केलं आहे x% घेतलं आहे, मग इथं y% घेऊ आपण. इथं तुम्ही z घेऊ शकता, a% घेऊ शकता, तुमची मर्जी. आता इथं काय करायचं इथं आपण y घेतलं ना, पर्सेंट म्हणजे काय तर 100. आता इथं काय करायचं इज इक्वल टू त्याचं किती प्रॉफिट झाला 50 रुपये त्याचा प्रॉफिट झाला. आणि कॉस्ट प्राईस घ्यायची असते कायम खाली. कॉस्ट प्राईस किती आहे 200. मग आता आपण काय करू y/100 इंटू 100 इज इक्वल टू 50/200 इंटू 100. इथे बॉक्समध्ये तुम्ही रिझन द्यायचं मल्टिप्लाय बाय बोथ साईड बाय 100. असं रिझन दिल्यानंतर काय करायचं ह्या 100ला हे 100 गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, बे 2 4 इकडे गेला 1 आणि इथे आले 25. म्हणजे 50ला आपण 2नी जर डिवाईड केलं तर 25 भेटतं. म्हणजे वायची किंमत आपल्याला किती येते 25 आणि एक्सची किंमत किती भेटलेली आहे आपल्याला, एक्सची किंमत भेटलेली आहे 12. मग इथं काय करायचं y इज ग्रेटर दॅन x, म्हणजे y हा मोठा आहे एक्सपेक्षा. म्हणजे ते त्याचं कशाचं ट्रान्झॅक्शन प्रॉफिटल ट्रान्झॅक्शन होते तर ह्याचं होते शर्ट्सचं. द शर्ट्स transactions are more profitable. म्हणजे जे शर्टचं ट्रान्झॅक्शन झालं आहे, म्हणजे जे शर्टचा व्यवहार झाला आहे तो जास्त प्रॉफिटेबल आहे त्या टोरियर्सच्या त्या ट्रान्झॅक्शनपेक्षा. पहिला क्वेश्चन संपलेला आहे. आता दुसरा क्वेश्चन, रामराव बॉट अ कपबोर्ड फॉर 4500 अँड सोल्ड इट फॉर 4950. म्हणजे रामराव काय करतोय कप ठेवायचं बोर्ड घेतोय 4500 रुपयाला आणि ते विकतोय 4950 रुपयाला. नंतर श्यामराव बॉट अ सेविंग मशीन फॉर 3500 and sold it for 3920. whose transaction was more profitable. आता प्रॉफिटेबल शब्द आला याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल पर्सेंटेजमध्ये पण सांगावं लागणार आहे. तर रामरावचं काय आहे एवढ्याला घेतो आणि एवढ्याला विकतोय. मग आपण पहिल्यांदा काय करूया रामरावचं बघूया. तो काय करतोय कॉस्ट प्राईस त्याची किती आहे ₹4500 आणि सेलिंग प्राईस त्याची किती आहे ह्याची एवढी आहे 4950. तर मग त्याला प्रॉफिट होतं ना, प्रॉफिटेबल आहे ना, मग त्याला प्रॉफिट होतोय. प्रॉफिट सांगायचं आपल्याला SP मायनस CP. 4950 आहे SP आणि CP किती आहे 4500. मग 4500 मधनं जर आपण 4950 मधनं आपण 4500 वजा केलं तर किती उत्तर येतं. इथं उत्तर लिहू आपण खाली 450. ह्याची वजाबाकी तुम्ही करून बघा प्रॉफिट किती झालाय त्याला 450चा झालाय. तर आपल्याला काय करायचं पर्सेंटेजमध्ये काढायचं. पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हणलं आपण आपल्याला माहिती का किती पर्सेंटेज होते. मग माहीत नाही आपण त्याला x मानू. लेट प्रॉफिट बी x%. ठीक आहे. मग x घेतल्यानंतर आपण काय करायचं x डिवाइड बाय 100 आणि हा काय प्रॉफिट किती झालाय त्याला 450 आणि कॉस्ट प्राईस किती त्याची
CP किती त्याची 4500. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल बोथ साईडला 100, कारण की आपल्याला इथं 100 कट करायचा आणि एक्सच राहायला पाहिजेत. 450 4500 इंटू 100. इथं लिहायचं मल्टिप्लाय बोथ साईड बाय 100. म्हणजे मल्टिप्लाय केले आपण दोन्ही साईडला 100ने. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 100ला हा 100 गेले, तर 45 एक 45 आणि ते शून्य राहिला तसंच. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती भेटती, 10 भेटती. 10% रामरावचं काय प्रॉफिटेबल आहे. आता आपण श्यामरावचं बघूया. श्यामरावचं किती रुपयाला, श्यामरावने काय केलं होतं, श्यामरावने 3500 रुपयाला ती सेविंग मशीन घेतली होती आणि 3920 रुपयाला विकली होती. म्हणजे त्याचा CP किती आहे, ₹3500 आणि सेलिंग प्राईस म्हणजे त्यांनी विकली किती रुपयाला, ती 3920 रुपयाला. त्याला प्रॉफिटच झाला आहे ना. मग प्रॉफिटचं सूत्रानुसार SP मायनस CP. SP किती आहे 3920 आणि CP किती आहे 3500. आता 3920 मधनं जर आपण 3500 वजा केले तर किती राहतात, रुपीज राहतात 420 रुपये. 420 रुपये राहतात त्याला. एवढा प्रॉफिट होतो. एवढं प्रॉफिट झाल्यानंतर आपण काय करायचं, आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं ना. मग आपण लेट प्रॉफिट बी Y%. मग आता Y डिवाइड बाय 100 इज इक्वल टू किती झाला आहे त्याला प्रॉफिट 420. कॉस्ट प्राईस किती त्याची 3500. तर आपण एक स्टेप इथं जास्त करूया, तुम्ही ती खाली करा. त्या दोन्ही साईडला काय करायचं, आपण 100ने मल्टिप्लाय करायचं. ह्या 100ला हे 100 गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता 35 आणि आपल्याला काय करायचं आहे, 35 आणि 420 यांचा काय करायचं आहे, डिवायडेशन करायचं. आता याला 5ने भाग जातो. 7 5 35 आणि इथं 5 8 40 2 राहिला. इथं झाले 5. म्हणजे इथं आता 7ने भाग देऊ आपण. 7 1 7 7 1 7 इथं राहिला 1. 7 1 7 7 2 14 आणि एक पॉईंट घ्यावं लागेल परत तिथे 7 येईल. म्हणजे इथं वायची किंमत किती आली 12 आणि एक्सची किंमत किती आहे, एक्सची किंमत किती आलेली आहे 10. मग पुढेचं प्रॉफिटेबल झाले. वाय हा मोठा आहे ना, वाय इज ग्रेटर दॅन एक्स. म्हणजे वाय आपण श्यामरावसाठी घेतला होता आणि एक्स आपण रामरावसाठी घेतला होता. म्हणजे काय, हा श्यामराव जास्त प्रॉफिटेबल आहे. म्हणजे इथं लास्टमध्ये लिहावं लागेल आपल्याला, श्यामराव इज श्यामराव ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. श्यामरावचं ट्रान्झॅक्शन काय जास्त प्रॉफिटेबल आहे, रामरावचं नाही. इथं आहे TRANS ट्रान्झॅक्शन शब्द आहे. दुसरा क्वेश्चन हा पण झालेला आहे. तिसरा क्वेश्चन आहे, हनी बॉट 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल्स फॉर ₹400. म्हणजे हनीप नावाचा एक मुलगा आहे. त्या मुलगा काय करतो, एक बॉक्स घेतो सफरचंदाचा, त्याच्यात 50 सफरचंद निघते आणि त्या बॉक्सची किंमत किती आहे 400 रुपये. 400 रुपयाला 50 सफरचंद असणार एक बॉक्स विकत घेत होतो. ही सोल्ड ऑल द ॲपल्स ॲट अ रेट ऑफ 10 रुपीज इच. इच म्हणजे काय, इच म्हणजे सांगितलं ना तुम्हाला, इच म्हणजे एक. तो काय करतो, त्याच्यातला एक सफरचंद 10 रुपयाला विकतो. मग काय होतं, ऑज देअर अ प्रॉफिट ऑर लॉस, व्हॉट ऑज इट पर्सेंटेज. पर्सेंटेज काढायला लावले आपल्याला, त्याला प्रॉफिट किती होतं किंवा लॉस होतं असेल तर किती, म्हणजे दोन्हीपैकी काय होते पण ते किती पर्सेंटेज होते.
मग ॲन्सरमध्ये काय करायचं आपल्याला, आपण काय करायचं, हनीफ bought 1 box of 50 apples. म्हणजे 50 सफरचंद असणार, काय करतोय तो एक बॉक्स विकत घेतोय ना. मग 50 बॉक्ससाठी 15 ॲपल्स प्राईस किती आहे, ₹400. त्याची किती किंमत आहे, आणि फॉर each apple रेट ₹10. एक सफरचंद ते 10 रुपयाला विकतोय. असे किती सफरचंद आहे, 50. म्हणजे आपण काय करायची, सगळ्यांची किंमत काढायची ना, टोटल सेलिंग प्राईस काढायची. तर मग आपण काय करणार, 50 गुणुले 10 करणार. 50 गुणुले 10 केल्यानंतर 5 असेच ठेवायचे आणि हे 2 शून्य ॲड करायचे. ह्यांचा दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला 500 रुपये उत्तर भेटेल. ते तुम्ही बघू शकता करून. मग हे आपल्याला 500 रुपये भेटतात आणि तो किती रुपयाला घेतोय तो बॉक्स विकत. त्याची कॉस्ट प्राईस किती आहे, कॉस्ट प्राईस याची सेलिंग प्राईस एवढी आली. कॉस्ट प्राईस किती आहे, 400 रुपये आणि सेलिंग प्राईस किती आहे, 500 रुपये आली. तर मग कोणती व्हॅल्यू जास्त आहे, तर ही जास्त आहे का नाही, सेलिंग प्राईस जास्त आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याला प्रॉफिट होतोय ना. मग तो किती होतोय ते काढायसाठी आपल्याला करावं लागतं SP मायनस CP केल्यानंतर आपण बघूया. सेलिंग प्राईस किती आहे, 500 आणि 400 म्हणजे 100 रुपीज काय आलाय, त्याला प्रॉफिट आलाय. म्हणजे 100 रुपये त्याला काय होते, प्रॉफिट भेटतोय. मग आता प्रॉफिट भेटतोय तर आपल्याला काय सांगितलं, पर्सेंटेजमध्ये सांगा ते किती आहे. मग आपल्याला पर्सेंटेज माहिती का नाही आहे, आपल्याला काढायचं आहे. मग लेट प्रॉफिट बी X%. काय केलं आपण, प्रॉफिट मग काय केलं, मांडलाय X% असेल बाबा. तर मग आपण काय करूया, X डिवाइड बाय 100 इज इक्वल टू किती त्याला प्रॉफिट भेटलाय, 100 रुपयाचं भेटलाय. आणि त्याची कॉस्ट प्राईस किती आहे, 400. आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं 100ने. इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 400 इंटू 100. इथं ॲन्सर तुम्ही रिझन द्यायचं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. म्हणजे दोन्ही साईडला आम्ही काय केले, 100ने मल्टिप्लाय केले. हा 100ला हा 100 गेला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि 4ने आपण 100ला काय करायचं, डिवाइड करायचं. 4 1 4 4 2 8 2 इकडे गेले, 4 25 म्हणजे 25 उत्तर येते. एक्सची व्हॅल्यू किती आली, 25. म्हणजे किती पर्सेंटेज ऑफ हनीफला काय होते, मेड अ प्रॉफिट. तर पर्सेंट मग आपण लास्टमध्ये उत्तर लिहायचं, द हनीफ मेड 25% हा असं लिहिलं ना, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. तो काय करतोय, प्रॉफिट करतोय आणि त्याला काय होते, प्रॉफिट मिळतोय ना. ही मेड अ प्रॉफिट. एवढंच उत्तर होतं, हे उत्तर झालेलं आहे. हनीफला 25% काय होते, प्रॉफिट मिळतोय आणि तो प्रॉफिटच करतोय. एवढंच ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. 34 प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.